नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? आज आपण बनवणार आहोत मटार करंजी. ही आपण हिरव्या मिरच्या लसूण छानपैकी वाटून घेतल्या आहेत. मटार पण छान वाटून त्याच्यात हळद, हिंग, हिरव्या मिरच्या लसणाची पेस्ट घालून छान कोरडं होईपर्यंत मटार फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चरायझर काही राहता कामा नये. आता आपण पारीसाठी आटा घेणार आहोत. आटा म्हणजे गव्हाचं पीठ आणि त्यात समप्रमाणात तांदळाचं पीठ. आता त्याच्यात आपण घातलेले आहे मोहन आणि छानपैकी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपली भाजी छानपैकी कोरडी झालेली आहे. बघा, एवढं मॉइश्चरायझर पूर्ण गेलं पाहिजे, नाहीतर करंज्या नरम पडतात. आता आपण खोबरं फ्राय करून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण हे मटार घालून घ्यायचे आहे. अशा रीतीने छोटी छोटी पारी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. व त्यात अशा प्रकारे आपण सारण भरायचे आहे. आपल्याला आवडते त्या प्रमाणात जास्त कमी आपण सारण भरून घ्यायचे आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, जिरे सगळं असल्यामुळे करंजीला वेगळीच चव येते. पिठात पण जिरे घातले गेलेले असल्यामुळे त्याची चव पण अफलातून लागते, एकदम सुंदर. अशा रीतीने घट्टपणाने करंजी सगळ्या बाजूने दाबून घ्यायची आहे आणि काट्याने तिला असा छानपैकी आकार द्यायचा आहे, की जेणेकरून खाताना पण ती एकदम मस्त दिसेल आपल्याला. आणि बघा, अशा रीतीने ह्या करंज्या सगळ्या तयार करून घेतल्या आहेत. आता काही आपण एअर फ्रायरमध्ये टाकतोय फ्राय करायला आणि काही तेलात तळतोय. तेलात पण मंद आचेवर एक साईडने आधी तळून घ्यायच्या आणि मग दुसऱ्या साईडला पलटी करायच्या, म्हणजे तेल त्या जास्त शोषत नाही आणि मस्त कुरकुरीत होतात. आणि मध्यम आचेवरच तळायच्या. एअर फ्रायरच्या पण बघा किती छान कुरकुरीत झालेल्या आहेत, त्याच्यात कमी तेलाचा वापर. अशा रीतीने आपल्या करंज्या म्हणजेच मटार करंज्या तयार झालेल्या आहेत. कशा वाटताय? आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा.